मंडळी इकडे बघताय तर ही सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत ना, ही सर्व भक्त मंडळी हरणाई गावातील आहेत। आता ही पालखी निघाली आहे हरणाई गावामध्ये। मुलींच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन, आतमध्ये आता कार्यक्रम चालू झाला आहे। तर ही पालखी देखील निघाली आहे। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी आज आहे आषाढी एकादशी, तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा। आजच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये खूप अशी मंडळी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी वारी करत असतात आणि या दिवशी म्हणजे खूप असे कार्यक्रम देखील होत असतात। तर गावाकडे देखील विठ्ठल रुक्माईची मंदिरं असतात आणि आजच्या दिवशी खूप असे आजच्या दिवशी कार्यक्रम होत असतात विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये। तर आज आपण चालू आहे दापोली तालुक्यातील पाळंदे या गावामध्ये आणि नंतर जाणार आहोत चंदनगर गावामध्ये। दरवर्षी जातो विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जात असतो आणि खूप अशी मंडळी म्हणजे आजूबाजूच्या गावातून मंडळी दर्शनासाठी येत असतात आणि या दिवशी कार्यक्रम देखील येत असतात आणि आजूबाजूच्या गावातील जे वारकरी संप्रदायाची जी भक्त मंडळी आहेत ना, अशा दिंडी घेऊन येतात आणि त्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये त्यांचा कार्यक्रम होत असतो। तर आता आपण चाललो आहे दर्शनासाठी चाललो आहे। तर दर्शनाच्या वेळी जातेवेळी तिथे काही जे कार्यक्रम असतील ना ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर का नवीन असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा। आणि मंडळी आपल्या चॅनलवर तर विविध प्रकारच्या व्हिडिओ आहेत, त्याच्या प्लेलिस्ट बनवल्या आहेत, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, नक्की चेक करा। त्या व्हिडिओ आवडला तर इतर देखील नक्की शेअर करा। चला मंडळी, आता सकाळच्या जवळजवळ 10 वाजून गेले आणि आता थेट झालं आहे पाळंद्यामध्ये। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणतो आणि तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करा। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू। तर मंडळी आपण आता आलो आहे पाळंद्यामध्ये आणि बघताय इकडे रोड टचचं मंदिर आहे आणि खूप अशी भक्त मंडळी आलेली आहेत दर्शनासाठी हरणाईमधून, हरणाई 5 मंडळीमधून। इकडे बघताय, हे बघा हे मंदिर आहे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर पाळंदे। खूप अशी गर्दी आहे आणि लाईन देखील खूप आहे दर्शनासाठी। इकडे बघता पालखी देखील आलेली आहे। आपण पण आता रांगेमध्ये उभे राहणार आहोत दर्शनासाठी। हे बघा इकडे मंडळी बघा रस्त्यावरती खूप गर्दी आहे। मंडळी इकडे बघताय तर ही सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत ना, ही सर्व भक्त मंडळी हरणाई गावातील आहेत। आता ही पालखी निघाली आहे हरणाई गावामध्ये। पुढपर्यंत अगदी त्यांची माणसं आहेत भक्त मंडळी। तर आता पालखी निघाले, विठ्ठल मंदिरामध्ये आली होती पालखी हरणाईमधून, आता पुन्हा रिटर्न निघाले हरणाईमध्ये। ते फक्त महिलांनी पालखी घेतले आणि या मुलींच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन। आतमध्ये आता कार्यक्रम चालू झाला आहे। तर ही पालखी देखील निघाली आहे। आपण थोड्या वेळ आता रांगेमध्ये उभे राहूया दर्शनासाठी। चला मंडळी, पालखी निघाली आहे हरणाई गावामध्ये। चला मंडळी, पालखी आता हरणाई गावामध्ये निघाले। आपण आता इकडे दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहूया। रांग बघताय खूप मोठी आहे, डबल रांग आहे आणि मंदिरामध्ये आतमध्ये कार्यक्रम चालूच आहे।
तर मंडळी आले मंदिरामध्ये, इकडे तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्या। मंडळी मंदिरामध्ये जाऊन आलोय, दर्शन घेऊन आलोय। तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेलच। अजून देखील खूप अशी मंडळी येत आहेत। आता जवळजवळ 11 वाजले असतील आणि आपल्याला एक वारकरी संप्रदायाची दिंडी देखील मिळाली, पालखी मिळाली, हरण्यामधील होती। आणि त्यानंतर मी लाईनमध्ये उभा राहिलो, जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लाईनमध्ये उभा होतो, त्यानंतर दर्शन घेतलं। तर मंडळी मी आता आलो आहे चंदननगर गावातील श्री विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आलेलो आहे। आता इथे देखील कार्यक्रम चालू आहे, आपण आता जाऊया मंदिरामध्ये। तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या। खूप अशी भक्त मंडळी आलेली आहेत वारकरी संप्रदायातील। अगदी मित्रांनो, दापोली बस स्टँडपासून साधारणतः 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे चंदननगर गावातील हे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आहे। आणि दापोली, बोरुंडी, लाडगर या जोडला मित्रांनो हा मंदिर आहे। इकडे बघताय गेट आहे। आता आपण आतमध्ये जाऊया।
मंडळी आत्ताच मंदिरामधील कार्यक्रम झालेला आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेलच. खूप उत्साह आणि आनंदामध्ये हा सर्व सोहळा पार पडतात. आता हे वारकरी संप्रदायामध्ये सर्व ही मंडळी होती ना, ते दापोली, मौजे दापोली, गिमवणे, वडण 3 ते 4 गावामध्ये सर्व मंडळी एकत्र होते. खूप छान प्रकारे सर्व हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि आपलं छोटासा सत्कार देखील केलेला आहे. इकडे बघताय श्रीफल देऊन आता सर्व मंडळी बसलेली आहेत. आता दुपारची वेळ आहे. संध्याकाळी देखील मोठा कार्यक्रम असतो. आत्ताच मंडळी आपण श्री विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामधून जाऊन आलो आहे आणि खूप छान प्रकारे हा त्यांचा वारकरी संप्रदायांचा हा सोहळा तुम्ही पाहतात. अगदी आनंद आणि उत्साहामध्ये हा सोहळा पार पडतात. तर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.